मी अरुण घोडके. शिवचिंतन. शिवकाळामध्ये महाराष्ट्र हा सततच्या आक्रमणामुळे रणक्षेत्र बनला होता. अशावेळी कित्येकदा उभी पिके शत्रू उद्ध्वस्त करीत असत आणि त्यावेळी अन्नधान्यासाठी टंचाई निर्माण होत असे. ती दूर करण्यासाठी शिवरायांनी कर्नाटकातून तांदूळ आणल्याची नोंद कागदपत्रामध्ये सापडते. शिवराय आपल्या मुलखातील सर्व धान्य किल्ल्यावरती भरून ठेवत होते, असा उल्लेख इसवी सन 1672च्या इंग्रजी पत्रामध्ये आढळतो. संभाजी महाराजांच्या कालखंडामध्ये इंग्रज एका पत्रामध्ये लिहितात की गडकोटावरती साठा करण्यास मराठे धान्य नेत असल्याने मुंबईच्या आसपासच्या प्रदेशात इंग्रजांना धान्य मिळण्यास टंचाई पडत होती. पण गडावरती धान्यसाठा करायचा आहे म्हणून स्वराज्यातील शेतकऱ्यावरती अन्याय होऊ नये याची काळजी घेण्यात येत असे. प्रभावलीच्या सुभेदारास पाठवलेल्या पत्रात शिवाजी महाराज सक्त ताकीद देताना लिहितात की तेनेप्रमाणे एक भाजीच्या देठास तेही म्हणून दाखवता रास व दुरास वर्तणे याउपरी कामीस कारभारास लावणी संचनी उगवणी जैसी जैसी जे जे वेळेस जे जे करून येते ते ते करीत जाणे. हर तऱ्हेने साहेबाचा वतू होय ते करीत जाणे. मुलकात बटाईचा तह चालत आला, परंतु रयतेवरती जाल रयतेचा वाटा रयतेच पावे. या राजभागास आपणास येई ते करणे. रयतेवरती काडीचे जाल व गैर केल्या साहेब तुझवर राजी नाहीत हे बरे समजणे. अशा आशयाची पत्र होती. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.